नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत करतोय नवीन व्हिडिओमध्ये. आणि आमचा एक नवीन यूट्यूब चॅनल आहे मातीतला माणूस. तर मित्रांनो, त्याच्यामध्ये नवीन नवीन व्हिडिओज पाहायला मिळतील, कोकणातील थ्रिल पाहायला मिळेल. आणि आज आम्ही आलो एका नवीन ठिकाणी गावाच्या शेजारी. तर आम्ही नाईट कॅम्पिंग करणार आहोत. सो तुम्ही पुढे पुढे व्हिडिओ पूर्ण बघा आणि थ्रिल पाहत राहा, मजा घ्या. कारण तुम्ही पाहू शकता माझ्या आजूबाजूला पूर्ण एकदम काळोख आहे. आणि इकडे तुम्ही कॅम्पिंगचं मी तुम्हाला दाखवतो कॅम्पिंग कसं करतात. आणि कॅम्पिंग थोडं चालू आहे, शेकोटी पेटवणं चालू आहे, गावचा व्ह्यूज दाखवतो, आजूबाजूचं जंगल पण तुम्हाला पाहायला मिळेल पूर्ण काळं. ओके मित्रांनो, तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता हे आमची कॅम्पिंग चाललं आहे. आणि टेंटची कॅम्पिंग, टेंटमध्ये आम्ही कॅम्पिंग करतोय. आणि हे बघा इकडे टिटवी पण ओरडते. सो इकडे आणि शेकोटीचं काम चालू आहे. आणि हे आमचं गावची तुम्हाला लाईट दिसत असेल. इथून मला वाटतं कमीत कमी 500 मीटर किंवा 700 मीटर लांब गाव असेल. आणि इकडे पूर्ण काळोख आहे. हे बघा तुम्ही पाहू शकता पूर्ण काळोख आहे. इकडे आमची चालली आहे शेकोटी पेटवणं. इकडे आमचा भाऊ कॅम्पिंग करतोय, कॅम्पिंगची तयारी करतोय. याला नाव काय रे? टेंट. आणि टेंट म्हणजे तू डायरेक्ट ऑनलाईन घेतलाय काय? नाही, शोरूम मध्ये घेतलाय होय भाई. फुल जलवा आहे. आणि तुम्ही पाहू शकता नाईट कॅम्पिंगची तयारी आहे. आणि आम्ही आज नाईट इथे स्टे करणार आहे. थोडं थ्रिल, फुल जलवा तुम्हाला पाहायला मिळेल. आणि इकडे तुम्ही पाहू शकता पूर्ण काळा काळा अंधार आहे, अंधार. हे बघा पाहू शकता पूर्ण अंधार आहे, खूप लांब लांब लाईट दिसते. अशा तऱ्हेने आमची कॅम्पिंग पूर्ण होते. हे पावसात पण चालतं ना? वॉटरप्रूफ आहे. वॉटरप्रूफ आहे. टेंट आहे, फायर अँड व्हेंटिलेशन. ओके, तर मित्रांनो आज आमचा प्लॅन आहे पूर्ण नाईट स्टे करायचं. बघूया आयुष्यात पहिल्यांदा स्टे करतोय. म्हणजे पहिलं केलेलं आम्ही कातवाड्यामध्ये. ही नवीन थोडी कॅम्पिंग करण्याची वेगळी थ्रिल मजा पाहायला मिळेल. झालं की नाही पेटवून? माहोल बघू शकता मित्रांनो, माहोल कॅम्पिंगचा. बाईक वगैरे घेऊन आलोय. सो ठीक आहे, पण थ्रिल तर आहे. बाईक कॅम्पिंग पहिल्यांदाच करतोय ना रे. वरती झोपणार काय तू? हो, मी इथे मस्तपैकी झोपणार. बाहेरच्या बाहेर झोपणार मी, तसं काही नाही. हे बघा, हे सर्व घेऊन आलेलं आहे. अंतरून मिंतरून घेऊन आलोय आम्ही, तरी पण फुल जलवा आहे. हा सर. मित्रांनो तुम्ही पाहू शकता आता आमची कॅम्पिंग रेडी होते. आणि माझ्यासोबत आहे नरेंद्र भानात. तर ब्राऊ थोडं सांगितलंस तर बरं होईल. थोडं कॅम्पिंगबद्दल काय वाटतंय? कॅम्पिंग आम्ही प्रथमतःच करतो इथे. हम्म, आम्ही कधी केली नव्हती. माझ्यासोबत माझे सहकारी मित्र आहेत, सुभाष जाधव, हम्म, अमरदादा जाधव, प्रशांत जाधव, हम्म, असे माझे परम मित्र आहेत. हम्म. आम्ही पहिल्यांदाच इथे कॅम्पिंग करतोय. बघूया कसा आमचा अनुभव येतोय. अनुभव येतोय इथे. आणि तुला भीती वाटत असेल ना भूताबितांची? अ, भीती तर वाटते, पण आमच्यासोबत असे सुभाष जाधव सारखे आमचे मित्र असताना आम्ही घाबरत नाही. ओके ओके ओके. आमच्यासोबत आहे प्रशांत जाधव. तुझं काय म्हणणं आहे मित्रा? मला तर खूप मजा येते. मजा येते काय? आणि आमच्यासोबत आहे सुभाष जाधव. तुझा माझं काय, माझं हे आहे. पाकडून घे रे बाबा. काय मनस्थितीत नाही भाऊ सांगण्याच्या कॅम्पिंगच्या. हो, मी बाजूला पण झोपणार. बाजूला पण झोपणार? ठीक आहे ठीक आहे. पहिल्यांदा ना आम्ही हे काठवाडे करायचो. ओके ओके ओके. ज्यावेळेस दिवाळी असायची हम्म, त्यावेळेस आम्ही काठवाडे करायचो. हम्म. तो पहिला आमचा अनुभव होता. परंतु त्याच्यानंतर कालांतराने ती परंपरा नष्ट झालेली आहे. आणि आज आम्ही फर्स्ट टाइम खूप दिवसानंतर ही आम्ही चालू केलेली आहे. ठीक आहे. कॅम्पेन थँक्यू. हाय मित्रांनो, मी अमर जाधव. आणि आज आम्ही कॅम्पिंगला आलोय. तर वेगळी थ्रिल आहे. मला वाटतं आयुष्यामध्ये आम्ही पहिल्यांदा जेव्हा लहान होतो ना, तर नरेंद्र भारत म्हटल्याप्रमाणे की काटवडे वगैरे असायचे. आणि तेव्हा आम्ही 12 15 दिवस गावाच्या बाहेर असायचो. आणि खूप अशी मजा यायची. काटवड्यामध्ये असे झोपड्या बांधायचे, गावाच्या बाहेर गुरं बिरं घेऊन जायची. जी रोगराई असायची ती गावाच्या बाहेर जावं असं ते एक सायन्स पण त्याच्यामध्ये म्हटलं जाईल. आणि मला वाटतं खूप वर्षाने आम्ही इकडे कॅम्पिंगला आलोय.
आणि खूप थ्रिल आहे. कारण कोकणामध्ये आता मला वाटतं अमावस्यासारखं क्लायमेट वाटतं, काळाकडे वाटतं सर्व. आम्ही बाईक मस्त खाणार आहोत. खाल्ल्यानंतर आम्ही रात्रभर इथे थांबणार आहोत आणि थ्रिल बघूया काय आवाज बिवाज येतात काय. तर बघूया, शोध घेऊया. हे बघा, आम्ही लाकडं बिकडं आणले, तयारी केली आणि इकडून गवत जमा करतोय. गवत घेऊन थोडं पेटवतोय. ओके तर भावा अशी पकड अशी. एक मिनिट, काय करतोय? त्याला विचार ना, काय भावाला तुझ्या काय विचारायचंय? की बाबा ते बोलायचं काय. ओके, आमची शेकोटी आता चालू झाली. कोण भाव रे? चॅट जीपीटी. ओके ओके, काय विचारायचं चॅट जीपीटीला? हे पेटवायचं कसं ते आता. नाही रे, ते विचारायला गेलो तर जिंदगी आपलीचं काय काम. खाली बघ रे, हाताखाली बघ रे, विंचू विंचू असतात. मार. आणू का नको नको. हा आता लागतील ना, तो थोडेफार आणतो. काय इथे असतील ना. एकटाच नको जाणार. हे नाही रे, थांब रे. बॅटरी नसते तो काही. आणि माझ्याकडे एक 48 स्मार्ट आहे ना, 48 तास कसं हे लाईट आहे ते लावलेलं पण टेंट मध्ये, पण ती मी आज आणायच विसरलो. कुठे आहे? तिकडे मंडणगड आहे. ओके 48 तास कंटिन्यू चालते. काय बोलतो? 48 तास कंटिन्यू पॉवरफुल. म्हणजे आता त्या बॅटरीचा प्रॉब्लेम माझ्या कुठली बॅटरी ते माझ्याकडे बॅटरी तशीच आहे पण छोटीशी आहे. अच्छा ती आपले हे रात्रीचे पार्टीला फिरतात तशी नाही, तशी नाही, एवढीशीच आहे. अच्छा ही वाली नॉर्मल. तो काय रे? तो कसला दांडा आहे तिकडे? हा हा, तो ह्याचा आहे, टेंटचा आहे काय? टेंटचा. म्हणजे लाकडं ही नंतर लावू. मला तर भूक लागली जाम. फाटी जमू. हे काय हॅलो, इमर्जन्सी? हा, ट्रॅकिंग साठी आणलेली, म्हणजे सोबतच होती ना. इमर्जन्सी आहे का? नाही, इमर्जन्सी नाही, हे ट्रॅकिंग साठी आणलेली. चालेल. थोडीशी लाकडं शोधूया आपण अजून, ते बरं वाटतं. मित्रांनो, आम्ही आता आजूबाजूला पडले थोडे लाकडाचा गोळा करतोय आणि आता आम्ही एक वेगळ्या प्रकारची सेक्युरिटी तुम्हाला पाहायला मिळते. सो मला वाटतं होळीसारखं ते पेटवलं जाते. होतबाय होतबाय. द नरेंद्र भानत फ्रॉम कांदवली, प्रशांत जाधव, सुभाष जाधव, मायसेल्फ अमर जाधव. पुढे पुढे व्हिडिओ पाहत राहा, थ्रिल घ्या, मजा घ्या. मेणबत्ती पाहिजे होती, आणले असतील तिथून घरातून. जाऊ थोडं आपल्याकडून लागलं. मित्रांनो, आमची सेक्युरिटी आता तयार होते. थंडी पण आहे रे. हे पेटेल, एकदा घेतलं ना पेटली की पेटली. माचीस पण डुप्लिकेट आणतो. मित्रांनो, फायनली आम्ही आता सेक्युरिटी पेटवली आहे, तुम्ही बघू शकता. आणि खरंच कॅम्पिंग करायची तर आग पाहिजेच, कारण प्राणी वगैरे जवळ येत नाही आणि सेफ्टीसाठी खूप चांगलं असतं. सो आमची फायनली सेक्युरिटी पेटवून पूर्ण झालेली आहे, तुम्ही पाहू शकता. लाकडं पण आहे तिकडे. फायनली होली होतबाय झालेली आहे आमची बघा. मित्रांनो, मगाशी व्हिडिओ बनवला नव्हता कारण आम्ही थोडं जेवण वगैरे करत होतो
आणि तुम्ही पाहू शकता आता खूप अंधार झाला. हे बघा टिटवी पण ओरडते. तर मला वाटतं रात्रीचे वाजलेत. थांबा तुम्हाला दाखवतो. रात्रीचे वाजलेत 11:57 झाले. फायनली वाजलेत बघा 11:58 झालेत रात्रीचे. आणि आमचा कॅम्प बघू शकता. आणि इकडे टिटवीचा आवाज येतोय. हे बघा थोडं माहीत नाही काय दिसतंय ते. ओके सो आता आम्ही फायनली ते आमची सेकोटी चालू आहे. नरेंद्र भानत, सुभाष जाधव, आमचा प्रशांत होता तो घरी गेला आहे. आणि आम्हाला एक नाईट कॅम्पिंग करायची आहे. सो बघूया आम्हाला काय मिळतं आहे का रात्रीचं. हाय मित्रांनो, फायनली आता कॅम्पिंग संपलेली आहे आमची आणि आम्ही आमच्या घरी चाललो आहे. चादर बिदर घेऊन आहे बघा. आणि थँक्यू, बऱ्याच दिवसांनी व्हिडिओ बनवला. तर असंच प्रेम राहू द्या. धन्यवाद.